तुम्ही जर आपल्या गाडीवरून आपल्या बिल्डिंगच्या खालच्या पार्किंगमध्ये रात्रीच्या वेळी गेला, आपली गाडी पार्क करून घरात जायला, आणि तुम्ही जसे पार्किंगमध्ये गेला आणि अचानक त्या पार्किंगमध्ये तुम्हाला दिसलं की काही लहान लहान मुली आणि काही मोठ्या मुली आणि त्यांची एक टीचर ही पार्किंगमध्ये रात्रीच्या वेळी अंधारात लहान मुलींना डान्स शिकवते, म्हणजे भरतनाट्यम घ्या, कथ्थक घ्या, हा डान्स शिकवते, ते बघितलं तर तुम्हाला काय वाटेल? मित्रांनो, अशाच मिस्टिरियस हंटेड हॉरर कंटेंट बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आता वळूया या घटनेकडं. मित्रांनो, ह्या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण झालेत. ही घटना चेन्नई मद्रासमध्ये घडली होती. तो एरिया पण आम्हाला माहिती आहे, पण आम्ही काही कारणामुळं प्रॉपर्टी इश्यू होतात त्यामुळं आम्ही त्या एरियाचं किंवा त्या बिल्डिंगचं नाव घेत नाही. मित्रांनो, एक सुदीप नावाचा मुलगा होता आणि तो डेली त्याचं जे काम असायचं ते दिवसभर तो त्याच्या ऑफिसमध्ये असायचा आणि रात्रीच्या वेळी 9-9:30ला तो घरी यायचा. ती जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमध्ये जो सुदीप होता त्याला येऊन फक्त 1.5 महिना झाला होता. त्याची फॅमिली, तो, त्याचे आईवडील हे सगळे त्या बिल्डिंगमध्ये 1.5 महिन्यापूर्वी शिफ्ट झाले होते आणि त्यांनी तो फ्लॅट विकत घेतला होता इथं. आता एक दिवस असं झालं की सुदीपचं जे जॉब होता तो दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचा आणि रात्री यायला 9-9:15 व्हायचे. आज काय झालं की सुदीपचं काम काहीतरी वाढलं होतं, त्याच्यामुळं त्याला यायला जवळजवळ 11-11:30 तिथनं निघायला वेळ झाला ऑफिसमधनं निघायला. आणि तो ऑफिसमधनं निघाला आणि त्याची जी बाईक होती ती बाईक घेऊन तो आपल्या घराच्या दिशेला निघाला. तर आता हा कोइन्सिडन्स म्हणा किंवा काय म्हणा की त्याला काहीतरी नाही का असा इंटरेस्ट येत होता की भरतनाट्यम जे मुली करतात ते असं काहीतरी माइंडमध्ये त्याच्या चाललं होतं. तो तसलाच काहीतरी विचार करत असेल. तर तो त्याच्या बिल्डिंगमध्ये आला आणि ती जी पार्किंग होती ती अंडर ग्राउंड होती, म्हणजे असं काही मोकळं नव्हतं की इकडनं घुसलं की तिकडनं निघालं, असं काही नव्हतं, ते खाली होतं. तर तो पार्किंगमध्ये उतारला आणि आत गाडी घातली त्यांनी. जशी त्यांनी आत गाडी घातली तसं त्याच्यासमोर काहीतरी 10-15 लहान मुली, ज्यांनी ते भरतनाट्यम कुच्चीपुडी काय करतात त्याचा ड्रेस असतो तसलं काय घातलं होतं आणि काही ती 5-6 मोठ्या मुली होत्या त्यांनीही तो ड्रेस घातला होता. आणि त्यांची जी टीचर होती तिने असा गुलाबी कलरचा पंजाबी सूट घातला होता आणि तिच्या पायामध्ये असे घुंगरू आणि त्या बाकीच्या सगळ्यांच्या पायांमध्ये घुंगरू होते आणि ह्याला घुंगरांचा आवाज क्लिअर येत होता. आता हा तिथं थांबला आणि बघतोय, तर ह्यानी मनात विचार केला की आपण जे मगाशी विचार करत होतो डान्स बघितला आपण कुठंतरी, आईला तेच समोर कसं काय दिसायला लागलं. तर हा घाबरला नाही त्यावेळेस, पण हा बोलला की अरे तेच दिसतंय. म्हणून त्याने अजून गाडी आत घातली आणि त्याची जी पार्किंगची जागा होती, म्हणजे प्रत्येक फ्लॅटला ते एक पार्किंग देतात, त्या पार्किंगच्या इथं त्यांनी गाडी घातली आणि तो उतरला आणि बघत होता. तर ते जे होते ना त्यांचं कोणाचं लक्ष ह्याच्याकडं नव्हतं, सुदीपकडं, ते त्यांच्या मूडमध्येच. आणि हा विचार करायला लागला. आता तो थोडा वेळ तर तो मग म्हणजे इन्वॉल्व झाला त्या गोष्टीमध्ये, त्याला भान राहिलं नाही. ते बोललं की आईला आपण ते विचार केला नाही तर आपल्याला बघायला भेटते. तो त्याच्यामध्ये पूर्णपणे गुंगून गेला होता, त्या डान्स करत होत्या ना त्याच्यामध्ये. तो त्यांनी गाडी लावली, त्यांच्या पशी गेला, जवळ नाही गेला, लांबनं बघत उभा राहिला. आता अचानक त्याच्या डोक्यात एक आलं, अरे आपण तर पार्किंगमध्ये बिल्डिंगच्या, आणि हे एवढं रात्री इथं काय करतात. त्या टायमिंगला साधारण 12-12:30ची वेळ होती. तो शुद्धीत आला आणि त्याला शॉक झालं की अरे पार्किंगमध्ये एवढं रात्री कोण डान्स शिकवतोय. आता तरी पण ह्याला असं वाटलं नाही, जाणवलं नाही की हे काय वेगळा प्रकार आहे काय, म्हणून तो बिल्डिंगमध्ये राहायचा म्हणून त्यांनी डायरेक्ट गेला आणि ती जी मॅडम होती तिच्या बाजूला गेला आणि तिला बोलला, मॅडम एवढं रात्री इथं काय तुम्ही डान्स शिकवताय. त्या मॅडमनी जसं त्याच्याकडे वळून बघितलं तसे जेवढे सगळे होते ना जे डान्स करणारे ते 3-4 वेळा जोरात आणि गायब झाले. आता हा बेशुद्ध झाला तिथं आणि हा जसा बेशुद्ध झाला तर तो तिथे लागलेल्या एका 2 व्हीलरवर पडला. एक लावली होती 2 व्हीलर त्याच्यावर पडला, त्या 2 व्हीलर ही पडली. त्याचा आवाज मोठा झाल्यामुळं त्या बिल्डिंगमधले काही लोक जागे झाले आणि ते खाली येऊन बघितलं. त्यांनी बघतात तर का हा सुदीप तिथं बेशुद्ध पडला होता. आता त्या लोकांनी त्याच्या घरच्यांना बोलवलं, बोलले की ह्याला काय झालं, बेशुद्ध पडलाय वगैरे. मग त्याच्या घरच्यांनी त्याला उचललं, त्याच्या ऑफिसची बॅग उचलली आणि वर नेलं. तो बराच वेळ आहे ना बेशुद्ध अवस्थेत होता. त्याच्या घरच्यांनी
पाणी वगैरे त्याला द्यायचा प्रयत्न केला तरी तो शुद्धीत आहे ना, पाणी मारलं तरी शुद्धीत आहे ना. मग तो पहाटेच्या वेळी शुद्धीत आला आणि तो घाबरलेला होता. आता तो घाबरलेला बघून त्याच्या घरच्यांनी त्याला विचारलं काय झालं. तोपर्यंत हे जे बाकीचे बिल्डिंगमधले आले होते त्याला घ्यायला, खाली बघायला, ते सगळे आपापल्या घरात गेले होते. आता ह्याची फॅमिली हाच, तर ह्याला विचारलं काय झालं. तर त्यांनी जो त्याच्याबरोबर रात्री 12:30ला घडलेला इन्सिडन्स पूर्ण त्याच्या घरामध्ये सांगितला. आता हे नवीन होते त्या एरियामध्ये, ह्यांना काय एवढं माहीत नाही. तर ते बोलले काहीतरी भास झाला आहे तुला, तो काहीतरी विचार करत असेल. तो बोलला हा मी विचार करत होतो, कारण की मी आज ऑफिसमध्ये ते भरतनाट्यम वगैरे करतात तसलं काहीतरी बघितलं होतं. माझ्या डोक्यात तेच चाललं होतं, डान्स विचार करत होतो. पण हे खरं झालं आहे माझ्याबरोबर. आता हे त्याच्या आईला आणि वडिलांना खरं वाटाना. मग आता सकाळचे 10 वाजले. त्याला बोलले की एक काम कर, तुला जर नसेल जमत आज ऑफिसला जाऊ नको, तू आराम कर. तोही बोलला की मला जरा कणकणी भरून येते. तो त्यात तापला होता भरपूर. तर त्यांनी काय केलं, आज गेलाच नाही ऑफिसला. आता ह्याच्या आईनी, ह्याच्या वडिलांनी त्या बिल्डिंगमधले जे काय लोक होती, जे त्यांच्या अगोदर होती, त्यांना विचारायला सुरुवात केली. आता त्यातले काही जण बोलले की हा आम्हाला पण रात्री 12, 12:30, 1 नंतर आवाज येतो घुंगरं वाजण्याचा, मुली हसण्याचा, पण आम्ही कधी खाली येऊन बघितलं नाही. आता ती जी लोक जे असं बोलत होते ते त्या बिल्डिंगमध्येही नवीन होते. पण काही जण त्या बिल्डिंगमध्ये तिथं जे पहिले राहत होते ना, तेच लोकांनी तिथं फ्लॅट घेतला होता. मग बोलता बोलता हा विषय बिल्डिंगमध्ये सगळीकडे झाला. मग त्याच्या वडिलांनी नाहीनी असेच एक जुने होते, त्यांना विचारलं की असं असं मुलाबरोबर घडलं आहे, काय प्रकार आहे. ते म्हणाले की हो का तुम्ही सांगितलं तर घाबरणार नाही ना. ते बोलले की नाही आम्ही नाही घाबरणार, तुम्ही सांगा आम्हाला. मग त्यांनी सांगितलं की काही वर्षापूर्वी इथं एक जुना असा मोठा वाडा होता आणि तो वाडा अतिशय जुना होता आणि तिथं एक असे भरतनाट्यम क्लासिकल डान्सचे क्लास चालायचे त्या हॉलमध्ये आणि भरपूर मुली यायच्या. त्यांची टीचर होती. एकदा असंच संध्याकाळच्या वेळी क्लास चालू होता आणि भरपूर जोरात पाऊस चालू होता. तर अचानकच तो वाडा पूर्णपणे वरतून ढासळला आणि खाली पडला आणि त्याच्यामध्ये त्या क्लासमधली टीचरसहित जेवढ्या मुली नाचत होत्या त्या एकही वाचल्या नाही. तेव्हापासून असं बोलतात की ह्या जागी त्यांचा आवाज येतो. एवढं तर आम्हाला माहिती आहे आवाज येतो, पण आजपर्यंत कुणाला काय झालं नाही. आणि त्याच्या 2 वर्षानंतर इथं ही बिल्डिंग बांधली गेली आणि आम्हालाही माहिती आहे की ते कोणाला त्रास नाही झाला, काय नाही झाला, फक्त आवाज येतो. आम्ही जुने त्या वाड्यामधले भाडेकरू होतो, आमचंही घर गेलं होतं, तर आम्हाला इथंच राहायला जागा मिळाली. तर हे असं आहे बघा. हे ऐकल्यानंतर सुदीपच्या घरच्यांनी काही विचार नाही केला. त्यांनी त्या दिवशीच ते जे फ्लॅट होता त्याच्यातलं सामान काढलं, त्यांनी तात्पुरतं रेंटनी फ्लॅट घेतला दुसरीकडं आणि ते तिथनं शिफ्ट झाले. आजही बोलतात त्या बिल्डिंगच्या इथे रोज रात्री मुलींचा हसण्याचा किंवा डान्स करण्याचा, घुंगरांचा आवाज येतो. मित्रांनो, ही जी घटना आम्हाला पाठवली आहे, ही घटना सुदीपचा जो भाऊ आहे, मावस भाऊ, त्याचं नाव प्रमोद आहे, त्याच्याच भावाने ही घटना आम्हाला पाठवली की ते त्याच्या भावाबरोबर घडली होती. मित्रांनो, अशाच हिस्टॉरिकल, मिस्टिरियस, हंटेड, हॉरर कंटेंट बघण्यासाठी नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.